नमस्कार पब्लिक, आज आपण एकटा झालेले नदीवर तुम्हाला दाखवतोय. तर आम्हाला जाळी टाकून झाल्यात. ही बघा इकडे जाळी टाकून झाल्यात आपली, दाखवतो तुम्हाला. ही बघा इकडं पूर्ण जाग्यामध्ये जाळी टाकून झालेली आहेत आपली. इकडं पण झाली आहेत आणि इकडं सुद्धा झाली आहेत. ही बघा झाली आणि इथं बघू शकता, इथे जाळ्याला मासे सुद्धा लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो जवळून. हे बघा इथं दिसतात का माहित नाही तुम्हाला, इथे भरपूर मासे लागलेले आहेत. तुम्हाला जाळं उचलून दाखवतो. हे बघा कसे तरफर चालू आहे. हे बघा भरपूर लागलेले आहेत. पुढं सुद्धा आहेत, भरपूर आहेत. हे बघा असे मोठे मोठ्या साईजचे आहेत ना. हे बघा इकडं पण आहेत. पुढं पण आहेत. मासे भरपूर लागलेले आहेत. आता ते तसे नाही दिसणार, जाळी काढायला लागतील, नंतर दिसतील किती लागलेत ते. दाखवतो तुम्हाला नंतर. इथे वामींचा जाळं आहे आपल्या, तर तिथे 2 वामी तर लागलेले आहे आपल्याला. मी त्या काढून आणल्यात, तुम्हाला दाखवतोय. हे बघा दोन्ही वामी काढून आणल्यात मी. हिची साईज बघा, ही छोटी आहे थोडी आणि ही थोडी मोठी आहे. अजून असतील, भरपूर असतील अजून. जाळी अजून आपली काढायची आहेत. ती बघू 15-1 मिनिटाने काढतो जाळी, मग तुम्हाला दाखवतोय. एक जाळा काढून झालेले, एक जाळ्याला मासे बघू शकता तुम्ही. मोठ्या मोठ्या साईजच्या खवली सुद्धा लागलेले आहेत, चिच्चे लागलेले आहेत, मले आहेत. आणि ह्या माशाला तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला वांजी बोलतात. बघू शकता ती सुद्धा किती मोठ्या साईजचे लागलेले. इथे सुद्धा एक आहे, जिवंतच आहे अजून. ह्या खवलींची साईज बघू शकता. अजून 5 जाळी काढायची आहेत, दाखवतो तुम्हाला ती सुद्धा काढल्यावर. तर बघू शकता पूर्ण जाळी काढून झालेले आहेत. हा झाला तर दाखवलाय तुम्हाला मगाशी. हे बघा वामींचा झाला, खूप वामी आहेत त्याला. हे बघा इथं पण आहेत, आतमध्ये पण आहेत. हा बघा, हे बघा सगळे जाळी काढून झाल्यात आपले. आता याला पूर्ण जाळा भरलेला आहे मळ्यांच्यात. बघू शकता त्याला सुद्धा एक वाम आहे. ही बघा छोटी आहे. चला आता तुम्हाला मासे काढून झाल्यावर दाखवतोय. तर गाईस बघू शकता मासे काढून झाले. बघा पूर्ण टोपली भरलेले. हे बघा वामी, फुल वामी आहेत.